सुंदर की ओम जवळ काय नाही छोटी लड़की आहे हा बारकी पोरगी आलती काय तर पोरगी अरे काय बघ बाकी हात नव्हता बारकी पोरगी आलती पाणपूजा मध्ये जी आता 2015 पासून 90 वर्ष यात्रेच आहे. ही यात्रा भरवण्याचं कारण जे आहे ते गावामध्ये यात्रा नसल्या कारणानं यात्रा भरवायचं ठरवून सरपंच आणि यात्रा कमिटी या सर्वांनी मिळून ही यात्रा भरवलेली आहे. ही यात्रा जी सिद्धेश्वराची भरवलेली आहे त्या सिद्धेश्वरांचा म्हणजे उगम साधारणपणाने 350 ते 400 वर्षापूर्वी म्हणजे शिवकालीन कालखंडामध्ये एक सलगरचे सतपुरुष दररोज बिरोळला आपल्या घोड्यावरून देवाच्या दर्शनासाठी पहाटे जाऊन दिवस उगवताना साधारण सलगर नगरीमध्ये प्रवेश करत असत. काय त्यांचे वय वगैरे झाल्यानंतर तिने काय केलं की देवाला सांगितलं की देवा मी थकलो आहे, म्हातारपण झालेलं आहे आणि त्यासाठी मला उद्यापासून येणं जमणार नाही आहे असं सांगितल्यानंतर ते तिथून सलगरला आले. परंतु तदनंतर त्या रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये देवानं त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की उद्या सकाळी तू माझ्या दर्शनासाठी येणं आवश्यक आहे आणि मी तुझ्यासोबत सलगरला येणार आहे. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी हा भक्त गेला आणि देवाला त्यांनी विनंती करून सांगितली की देवा तुम्ही काय माझ्यासोबत इथं येऊ नये, इथल्या भक्तांची जी सद्भक्त आहेत त्यांची व्यवस्था आणि त्यांचं जे दर्शनरूपी जे तुमचं त्यांना पाहायचं आहे ते इथंच राहू द्या. आणि ते असं सांगून त्यांना विनंती करून ते परत सलगरकडे रवाना झाले. परंतु त्यांच्या पाठीमागं इथं सलगरमध्ये तिने प्रवेश केल्यानंतर घोड्यांच्या टापांचा आवाज आणि घोंगरांचा आवाज यायला चालू झाला. ते गावामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्या मनामध्ये थोडंसं असं लागून गेलं की खरोखरच आपल्या पाठीमागं काहीतरी येतं आहे. त्यावेळी ते इथं थोडंसं गावाच्या पूर्वेला एक साधारण 1001 फूट अंतराच्या अंतरावरती वन विभाग असल्यासारखं होतं आणि तिथं ज्यावेळी तिने पाठीमागं फिरून बघितलं त्यावेळी ज्योतिरूपामध्ये काळभैरवांचं त्यांना दर्शन झालं आणि ती ज्योत तृप्त झाली. तिने परत घरी जाऊन नंतरनं काही विचार करून परत ते ज्यावेळी पाहिले त्यावेळी इथं सलगरमध्ये या नगरीमध्ये जो अरण्य होतं त्या अरण्यामध्ये एक देवता त्यांना दिसली आणि त्याचीच पूजा अर्चा त्यांना करायला सांगितल्यानंतर ती पूजा अर्चा करून आज ते काळभैरव म्हणून इथं सलगरमध्ये राहते. नगरीचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर साधारण या मंदिराची स्थापना पूर्वज आमचे सांगत आले की साधारण 350 ते 400 वर्षाच्या शिवकालीन काळातलं आहे. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं काळभैरवांचं बिळूरमधून इथं ज्योतिरूपानं स्थापन झाल्यानंतर पुढे बरेच दिवस एक छोटंसं मंदिर होतं. त्याच्या पुढं कालांतरानं परत या सभामंडपाची निर्मिती झाली. पण हे सगळं स्वरूप हे छोट्या स्वरूपात होतं. श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी फक्त इथं एक सप्ताह केला जातो, भक्तगण गोळा होतात. हा कार्यक्रम सोडला तर परत इथं सलगर नगरीमध्ये कुठल्याही प्रकारची मोठी यात्रा किंवा उत्सव नव्हता. त्या अनुषंगानं आज गेली 9 वर्ष झाली म्हणजे साधारण 2015मध्ये या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच माननीय तानाजीराव पाटील व त्यांचे सहकारी आम्ही सर्व लोक आणि आम्ही इथं एक यात्रा कमिटी स्थापन करून सलगर नगरीमध्ये एक यात्रा भरवण्याचं आयोजन केलं. त्या अनुषंगानं 2015 साली आम्ही पहिल्यांदा यात्रेचं आयोजन केलं. साधारण बऱ्यापैकी आमच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन यात्रा कशी भरवावी, यात्रा संपली कशाला म्हणायचं, किती दिवसाची यात्रा असावी, यात्रेचं स्वरूप काय, ह्या सगळ्यांची चर्चा करून भेटीगाठी करून सर्वानुमते शेवटी आम्ही एक कार्यक्रम आखला. त्या कार्यक्रमानुसार
कार्तिक महिन्यातील उगवत्या पौर्णिमेला आम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या उगवत्या पौर्णिमेला ज्या दिवशी उगवती पौर्णिमा असेल त्या दिवशी आम्ही यात्रा चालू करायची आणि पुढं 5 दिवसाची यात्रा करायची असा निर्णय घेतला. तर यात्रेचं स्वरूप कसं असावं, तर पहिल्या दिवशी म्हणजे यात्रा चालू झाली त्या दिवशी उगवत्या पौर्णिमेच्या दिवशी महारुद्राभिषेकाचं आयोजन केलं. बेळूरमध्ये बऱ्यापैकी गुगुळ काढले जातात. हा गुगुळ देवाचा असतो, एकच गुगुळ असतो. तर इथं ती प्रथा चालू केली. दुसऱ्या दिवशी गुगुळाचा कार्यक्रम घेतला, संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम घेतला. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी नैवेद्याचा दिवस ठेवला. नैवेद्य झाल्यानंतर चौथ्या दिवशी पालखी भेटी आणि माणिक आरती. तर पालखी भेटी आम्ही आसपासच्या 2-3 गावातल्या देवांच्या पालख्या अधिक प्रॉपर सलगरमधले ग्रामदैवत अधिक ज्या दुसऱ्या देवांच्या सगळ्यांच्या पालख्या असं एकत्र 10 पालख्या करून आम्ही पालखी भेटीचा भव्य दिव्य असा फार मोठा सोहळा आज सांगली जिल्ह्यामध्ये 1 नंबरची यात्रा झाली. आणि पालखी भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजता माणिक आरतीचा सुश्राव्य कार्यक्रम 101 तुपाचे दिवे लावून ते देवाला ओवाळले जातात व प्रदक्षिणा घालून ते भक्तांना दिले जातात. अशा प्रकारचा 4थ्या दिवशीचा कार्यक्रम व 5व्या दिवशी की जो देवाचा प्रिय प्रसाद असतो भांग, तर ती बुवाची पूजा बांधून भांगाचा प्रसाद करून यात्रेची सांगता केली जाते. असे आज गेल्या 9 वर्षापासून ह्या पद्धतीनं आम्ही यात्रेचं नियोजन केलेलं आहे. वरच्या सलगर गावची यात्रा 2015 सालापासून आमचे लोकनियुक्त सरपंच त्यावेळचे माननीय तानाजीराव पाटील आणि यात्रा कमिटी नेमून ते यात्रेचं नियोजन केलं. त्यामध्ये खेळणी पाळणी, आकाश पाळणा, नंतर आसपासच्या ज्या ही यात्रा कशी भरवायची, कोणत्या दिवशी भरवायचे याचं नियोजन करण्यासाठी मिरज तालुका, आर्णी तालुका आणि कवठेमहांकाळ तालुक्यात कोणत्या गावी कोणती यात्रा आहे याचा सगळा अभ्यास करून देखील अभ्यास करून त्या यात्रेत आमची यात्रा कुठे बसवता येईल हे याचं नियोजन करून मार्गशीर्ष महिन्याच्या उगवत्या पौर्णिमे दिवशी यात्रेची सुरुवात झाली. आणि तेव्हापासून या यात्रा इतक्या मोठ्या प्रमाणात भरायला लागल्या की लांबचे कर्नाटक, महाराष्ट्रातले आणि लांबचे भक्त या ठिकाणी भेटी देऊन आणि हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस आलेलं आहे. सलगरेचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देव यांची यात्रा 2015 पासून सुरू झाली. या यात्रेत 5 दिवसाची ही यात्रा आत्ताच आपणाला सांगितल्या पद्धतीनं 4थ्या दिवशी पालखी भेटीचा आणि माणिक आरतीचा कार्यक्रम होतो. माणिक आरतीचे मानकरी सलगरचे बिळूरमधील पुजारी, सिद्धेश्वराचे पुजारी कायपुरे बंधू यांचा आहे. या माणिक आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या घरातून 101 माणिक आरती तयार करून त्या मंदिरामध्ये वाजत गाजत आणल्या जातात आणि सिद्धेश्वराच्या पालखीला मंदिरामध्ये आल्यानंतर त्या माणिक आरती होते, आरती म्हटली जाते आणि या माणिक आरतीचं वाटप केलं जातं. वैशिष्ट्य म्हणजे ही माणिक आरती ज्यांना मिळते त्यांचं भाग्य उजळलं असं समजण्यात येतं आणि ह्या माणिक आरत्या वाटल्या जातात, किंबहुना त्या गडबडीत घेतल्याही जातात. असं ही माणिक आरतीचं महत्त्व आहे. गेली 9 वर्षे ही यात्रा अगदी वाढत चाललेली आहे. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेणाऱ्यांची प्रचंड अशी गर्दी होत आहे.